आज मी बनवणार आहे कच्च्या कैऱ्यांचा साखर आंबा मुरब्बा। मी ह्या कैऱ्या दोन मोठ्या मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, एकदम कडक आणलेल्या आहेत मी ह्या मार्केटमधनं। ह्या धुवून सुकवून घेतलेल्या आहेत। आता मी ह्या पील करणार आहे। कैऱ्या छान मिळाल्यात, सफेद कैऱ्या मिळाल्यात। आता मी ह्या शिलून घेतल्यात आणि शिलल्यानंतर आता ह्या आपण किसून घेऊयात। आता पूर्ण 2 कैऱ्या आपण ह्या अशा किसून घेऊयात किसणीने। आता मी या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत। बघा किती छान किस निघालेला आहे। त्या 2 मोठ्या कैऱ्यांचा एवढा किस निघालेला आहे। आता मी हा किस वाटीनं मोजून घेते। आता हा 6 वाट्या किस निघालेला आहे। कैरी खूप आंबट नाही आहे। कैरी खूप आंबट असली की 2 वाट्या साखर लागते, पण हा किस खूप आंबट नाही आहे म्हणून मी 1.5 वाटी साखर घेणार आहे। त्याच्यानंतर हा 6 वाट्या किस निघालेला आहे आपला। खूप कैरी आंबट असली तर 1 वाटीला डबल साखर घेतात, म्हणजे 2 वाट्या साखर घेतात। पण ही कैरी खूप आंबट नाही आहे, तर मी आता 1 वाटीला 1.5 वाटी साखर घेणार आहे। ते तुम्ही कमी जास्त टेस्ट प्रमाणे करू शकतात। आता मी यामध्ये साखर घालते आहे। आता आपली साखर टाकून झालेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात। हे सगळं पाणी सुटेल आता साखरेला। आता मी साखर मिक्स केलेली आहे। आता हे असं झाकून ठेवणार, परत 1 तासाने मिक्स करणार, कारण साखर पूर्ण विरघळायला पाहिजे। साखर मिक्स करून रात्रभर ठेवलं होतं। साखर आता पूर्ण विरघळलेली आहे। आता आपण हे छान, बाहेर खूप कडक ऊन पडते, आता हे नॅचरल उन्हामध्ये आपण याचं हे शिजवून घेऊयात। हे आता मी 10 ते 12 दिवस बाहेर ठेवणार उन्हामध्ये कापड बांधून, आणि दिवसातनं 2 वेळा ते हलवणार, मिक्स करणार। आता मी हा असा उन्हात ठेवते आणि छान झाकण लावून ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कचरा वगैरे काही पडत नाही।
साखर आंबा उन्हात ठेवून आज 6 दिवस झालेले आहेत. आज बघूयात आपण झाला आहे का पाक तयार. थोडा अजून व्हायचा आहे, तार चांगला तुटला पाहिजे. अजून थोडा व्हायचा आहे. अजून आपण आता 2-4 दिवस ठेवूयात. अजून हा साखर आंबा उन्हात ठेवून 8 ते 9 दिवस झाले. आता बघा अजून थोडासा व्हायचा आहे. तार तुटतो आहे पण पूर्ण तार अजून थोडासा व्हायचा आहे. आता बघा आपला साखर आंबा तयार आहे. बघा घट्ट झालेला आहे. याचा पाक पण छान तयार झालेला आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. पाक छान घट्ट झालेला आहे. बघा एक तार तुटतो. आता याच्यामध्ये 4-5 लवंगा टाकायच्यात. तुमच्याकडे जर असले तर तुम्ही केशर पण टाकू शकतात, पण माझ्याकडे केशर नाहीये म्हणून मी केशर घालत नाहीये. पण याला छान राहतो आणि केशरने पण छान टेस्ट पण छान लागते आणि सुवास पण छान येतो. लवंगांनी पण वर्षभर चांगला राहतो. आता हा स्वच्छ धुतलेल्या कोरड्या केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. तुमचा साखर आंबा आरामामध्ये वर्षभर टिकतो.